नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी सोमनाथ जगताप तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। कसं ना मित्रांनो, आयुष्यामध्ये अडचणी येतात, कधी कधी आयुष्य बेरंग बनतं, पण घाबरून जायचं काय कारण नाही। त्यात रंग भरणारा सुद्धा आपणच असतो आणि देव आपल्याला नेहमी संधी देतो। म्हणून आयुष्य ज्यावेळेस आपल्याला संधी मिळेल तिथूनच खऱ्या अर्थानं सुरुवात करायची। जिथं आपण हारतोय असं वाटेल तिथूनच सुरुवात करायची आणि होय ते आपण करू शकतो। यस यू कॅन, होय ते आपणच करू शकतो। मित्रांनो, ज्यावेळेस आपण रस्त्यावरून गाडी चालवत असतो त्यावेळेस अनेक खड्डे, अनेक खचखाळगे त्या ठिकाणी असतात, म्हणून आपण कुरकुरत बसतो का? काही अडचणी किंवा काही समस्या सांगत बसतो का? तर बिलकुल नाही। आपण स्लो का होईना गाडी आपण तशीच हळूहळू पुढे नेतो आणि पुन्हा डायव्हर्जन घेऊन त्या निश्चित पुन्हा त्या मूळ मार्गावर येतो। असंच आहे मित्रांनो आयुष्याचं। संकट येतील, अडचणी येतील, काही ना काही त्रास होईल, पण त्रास आला म्हणून त्या ठिकाणी ते काम सोडून द्यायचं ना बिलकुल। तिथूनच खऱ्या अर्थानं पुन्हा सुरुवात करायची आणि मूळ पदावर त्या ठिकाणी यायचं। पडेल, आपण काहीतरी करताना पडेल याचा अर्थ आपण अपयशी होईल, पडलो म्हणून थांबायचं का? नाही, उठायचं, उसळी मारायची, उठायचं, पुन्हा चालायचं। चालता चालता ज्यावेळेस आपल्याला कम्फर्टेबल वाटेल की आपण चालू शकतो, पुन्हा थोडंसं धावायला, जॉगिंग सारखं धावायला चालू करायचं। हळूहळू धावता गती पकडायची आणि गती पकडून त्या ठिकाणी आपण विनर होईपर्यंत थांबायचं नाही। हाच आहे यशाचा मूलमंत्र। वेगळं दुसरं तिसरं काय नाही। तुम्ही ते करू शकता। तुम्हाला उठण्यासाठी दुसऱ्यानं मदत केलेली ही तात्पुरती असेल, पण ज्यावेळेस आपण आतून ज्यावेळेस आपण ते ऊर्जा निर्माण करू, निश्चितच आपण कितीतरी दूर विनासायास, विना अडथळा गेल्याशिवाय राहणार नाही। अमेरिकन हा शब्द तुम्ही म्हणाल की अमेरिकेचं काय? मित्रांनो, अमेरिकन हा शब्द उच्चारल्याबरोबर त्यातील शेवटचे अक्षर आय कॅन, हो मी करू शकतो, त्यांची ती वृत्ती दाखवून देते त्या अमेरिकन लोकांची। म्हणून तर आज जगामध्ये 90% अमेरिकन श्रीमंत आहेत किंवा श्रीमंतीचा 90% भाग त्यांच्यात आहे। ते कुठल्याही कार्यक्रमाला गेलं की त्या ठिकाणी त्याच विषयी चर्चा करतात आणि त्यांना जर का एखादी गोष्ट नाही पटली तर त्या जो कार्यक्रम घेणारा, जो प्लॅनिंग करणारा, जो प्लॅनर आहे त्याला ते पत्र पाठवतात आणि कसा बदल करणं गरजेचं आहे ते सांगतात। आणि म्हणून तर ते आपल्या पुढे आहेत, आपल्या म्हणजे म्हणून तर ते विचारानं, यशस्वीतेनं आपल्या पुढे आहे। पण आपण काही कमी आहोत का? बिलकुल नाही। आपण ते करायला हवं। एक उदाहरण आपण त्या ठिकाणचं म्हणजे अमेरिकनचंच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। असे एक मोठी टेकडी होती किंवा मोठासा डोंगर होता, त्या डोंगरावरनं वळणावळणाचा रस्ता होता आणि ट्रक किंवा जी वाहनं आहेत ती वळणावळणानं त्या ठिकाणी जात होती आणि त्यावेळेस अचानक एका टर्नला अतिशय भयंकर अशी खोल दरी समोर दिसायची आणि इतका जबरदस्त 90 डिग्रीमध्ये टर्न होता की तो घ्यायला अनेक ट्रक चालक किंवा अनेक वाहन चालक त्या ठिकाणी ते घाबरायचे आणि तो रस्ता टाळायचे आणि ते दुसऱ्या लांबच्या रस्त्याने जायचं। जवळजवळ दुसरीकडून जायला 60 ते 70 किलोमीटर वळसा घालून जायला लागायचं। हे विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाने, इंजिनियरला हे सांगितलं गेलं की याच्यावर मार्ग का? त्यावेळेस प्रत्येकाने सांगितलं की असं चेंज केलं पाहिजे, तसं चेंज केलं पाहिजे, परंतु चेंज करून सुद्धा त्या रस्त्यावरून कुणीही जायना, कारण ज्यावेळेस तो टर्न घ्यायचा होता त्यावेळेस समोर ती खोल दरी दिसायची। मित्रांनो, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणारा माणूस त्या ठिकाणी आला होता। त्यांनी सांगितलं की ज्या दिशेनं दरी आहे तिथं एक बोर्ड लावा आणि त्या बोर्डवर अशा पद्धतीने लिहा की यस यू कॅन, होय तुम्ही करू शकता। हा बोर्ड मोठ्या अक्षरात लिहा आणि त्याला तुम्ही जबरदस्त असं थंब करा किंवा त्या ठिकाणी तसा बोर्ड जबरदस्त बनवून ठेवा। आश्चर्याची गोष्ट मित्रांनो, अनेक इंजिनियर असतील ज्यांनी ते बनवायचा, रस्ता बनवायचा किंवा विचार करण्याचा प्रयत्न केला, पण एक वाक्य यस यू कॅन, होय तुम्ही करू शकता, हे ज्यावेळेस ते नजरेला पडायचे वाहन चालकाच्या, त्यावेळेस तो वाहन चालक त्या ठिकाणाहून माघारी कधीच केला नाही मित्रांनो। त्यांनी तेच 90 अंशातील किंवा तोच भयानक रस्ता टर्न घेऊन खऱ्या अर्थानं पार केला आणि
तोच टर्न आपल्या आयुष्यामध्ये बी येतो. जसा तो टर्न फक्त एका वाक्यानं पार केला, तसं आपण ही हेच वाक्य यस यू कॅन, आपण हे वाक्य घेऊन पुढं होय आपण हे करू शकतो आणि तुम्ही ते करायचं ठरवलं की या जगातला कुठलाही अडथळा तुम्ही विनासाह्यास पार करू शकाल. लक्षात ठेवा, अडथळाच नसेल तर त्या रेसला काय मजा, रस्त्यावर खाचखाळग्याच नसतील तर त्या चालवण्याला काय मजा. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर एखादी गोष्ट करूच शकत नसाल तर त्या करण्याला काय मजा. म्हणून पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगावंसं वाटेल, कधी इंटरव्ह्यूला चालला, गाडीचा घोटाळा होतो, अहो कधी तुम्ही काहीतरी काम करत असता, तुम्हाला जलद अतिघाईनं जायचं असतं, त्यावेळेस पाऊस येतो, अचानक तुम्हाला थांबावं लागतं. थांबणे हा फक्त पर्याय आहे. थकणे हे मात्र आपल्या याच्यातून काढून टाका. थकणे हा पर्याय नाही मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुम्हाला तसं वाटेल, आपल्या अंतरंगामध्ये डोकवा आणि समोर खऱ्या अर्थानं नजरेनं आपण पुढं किती जाऊ शकतो हे आपण ठरवा. फक्त करत राहा, होय मी करू शकतो हे म्हणत राहा आणि तशी ॲक्टिव्हिटी करत राहा. स्टेप बाय स्टेप तुम्ही करत गेल्यानंतर, अनेक त्रास सोसल्यानंतर परिपक्व असं योद्धा बनल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आणि ते तुम्ही बनावं आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला सक्सेस मिळवून द्यावी, यासाठी या चॅनलद्वारे मी शुभेच्छा देतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांकडे शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा मनाला ठासून सांगा, होय मी करू शकतो. आणि तो बदल करणारा जगातील व्यक्ती जर तुम्हाला पाहायचा असेल तर आरशासमोर उभा राहा आणि सांगा, होय मीच करू शकतो. आणि तुम्ही ते करावं यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.